नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, महिपत शिखरे याचं सत्य आता बाहेर सगळ्यांना समजल्यानंतर पनवेलमधून तो इथे तुळजापूरमध्ये नागेश्वर घोरपडे यांच्या घरी लपायला आलेला असतो. कारण का महिपत शिखरे आणि नागेश्वर घोरपडे हे दोघे जण मित्र आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो, अर्जुन आणि त्याचबरोबर रुद्र हे दोघे जण सुद्धा जिवलग मित्र आहेत. आणि म्हणूनच त्यांच्या लग्नाचं आमंत्रण आता सुभेदार घराण्याला गेल्यानंतर अर्जुन आणि सायली रुद्रच्या लग्नासाठी तुळजापूरला आलेले असतात आणि ते सुद्धा घोरपडे यांच्या घरी. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वरने महिपतला एका रूममध्ये बंद करून ठेवलेलं असतं. कारण का महिपतला आता तिथे राहता येत नसतं. महिपतला तिथून बाहेर पडायचं असतं. अर्जुनपासून लपण्यासाठी तो तुळजापूरमध्ये नागेश्वरच्या घरी आलेला असतो. पण आता नागेश्वरच्या घरी स्वतः अर्जुन आणि सायली दोघे जण सुद्धा आलेले असतात. त्यामुळे तिथे राहणं महिपतसाठी रिस्की झालेलं असतं. त्यामुळे नागेश्वर म्हणतो, तू काळजी करू नको, तुला इथून बाहेर काढायची जबाबदारी माझी, फक्त मला थोडासा वेळ दे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, महिपतला तिथून लवकरात लवकर बाहेर पडायचं असल्यामुळे तो जोरजोरात दरवाजा वाजवत असतो. बाहेरून नागेश्वरने कडी लावून घेतलेली असते. दरवाजाचा आवाज आल्यामुळे इथे अर्जुन म्हणतो, कुणीतरी आतमध्ये आहे का? आणि तो दरवाजा उघडून आतमध्ये येतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बेडरूमच्या आतल्या बाजूला एक दरवाजा असल्यामुळे महिपत तिथे जाऊन लपून बसलेला असतो. अर्जुन सगळ्या रूममध्ये बघत असतो, कुणी आहे का? तो इकडे तिकडे शोधाशोध करत असताना महिपत लपून बसलेला असतो आणि तेव्हाच तो आपली पिस्तूल काढतो. जर अर्जुनने मला बघितलं तर आत्ताच्या आत्ता इथे त्याचा गेम करायचा असं महिपतने ठरवलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळीकडे अर्जुन शोधत असताना तिथे रुद्र येतो आणि रुद्र म्हणत असतो की अर्जुन, ही रूम माझी नाही आहे, माझी रूम तिकडे आहे, चल माझ्या रूममध्ये चल. असं म्हणून अर्जुन त्याच्याबरोबर निघून जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, महिपतच्या जीवात जीव आलेला असतो. तर इथे प्रेक्षकांनो, गिरिजा एकटी पडलेली असते. कारण तिच्या घरचं तिथे कुणीही नसतं. पण सायली आल्यानंतर सायलीला बघून गिरिजाला खूपच धीर येतो. आपली मोठी बहीण आल्यासारखं तिला वाटत असतं. सायलीला बघून ती घट्ट मिठी मारते आणि म्हणते की बरं झालं सायलीताई तू आलीस, मला अगदी एकटं पडल्यासारखं वाटत होतं ग, आता मला माझं कुटुंब आल्यासारखं वाटतंय. तेव्हा सायली म्हणते, आता डोळ्यात पाणी काढायचं नाही, आता मी आली आहे ना, आता फक्त तू तुझं लग्न एन्जॉय करायचं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणत असतो की चला, आता तुझंसुद्धा फायनली लग्न होणार आहे. तुला माहिती आहे का रुद्र, म्हणजे जो लग्नाचा लाडू खातो असं म्हणतात की वो भी पछताए और वो लड्डू ना खाए वो भी पछताए. तेव्हा इथे खाल्लेलाच बरा नाही का? तेव्हा रुद्र म्हणत असतो की गिरिजाला बघितल्यापासून मी सुद्धा विचार केला की शादी का लड्डू खाना ही चाहिए. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणत असतो, पण खरंच गिरिजा खरंच खूप गोड मुलगी आहे. म्हणजे लोकांशी कसं बोलायचं, कुणाला हर्ट करायचं नाही, हे तिला बरोबर माहिती आहे. खूपच गुणी मुलगी आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा म्हणत असते, ताई पण मला काय बोलायचं आहे ते ऐकून तरी घे, हे लग्न मला. तेवढ्यातच सायली म्हणते, हे बघ आता गिरिजा, काही बोलायचं नाही या, हे लग्नाला तू मनापासून होकार दिलायस ना, मग आता पुढे सुद्धा सगळं काही चांगलंच होणार आहे. हे बघ, मी तुझ्यासाठी येताना भेटवस्तूसुद्धा घेऊन आलेली आहे. आणि गिरिजा, आता अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही, फक्त चांगला विचार करायचा. आणि आता फक्त तुझ्या लग्नाकडे लक्ष दे. मनामध्ये ज्या काही शंका कुशंका असतील सगळ्या बाजूला ठेव. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्जुन म्हणत असतो, पण खरं सांगू का रुद्र, आपल्याला वाटतं की आपण मुलींना ओळखतो, पण तसं खरंच नसतं. त्या बोलतात एक वेगळं, त्यांच्या डोक्यात वेगळं असतं आणि करतात काहीतरी वेगळंच. पण आपण त्यांना समजून घ्यायचं असतं. आता बघ ना, गिरिजाबरोबर तुझं लग्न आहे, तू तुझ्याच घरी राहणार आहेस रे, पण गिरिजा तिचं कुटुंब सोडून तुझ्याकडे येणार आहे. म्हणून तिला तिची थोडीशी स्पेस दे, पण तिच्या पाठीशी मात्र खंबीरपणे उभा राहा. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, अगदी मरेपर्यंत तिची साथ देईन. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणतो, तेच तेच हवंय मला सुद्धा. हे बघ, तुम्ही दोघे जण एकमेकांची साथ कधीही सोडू नका. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रिया तुळजापूरमध्ये
इथे आपल्या मैत्रिणीची सावीची मदत करायला कमी, पण महिपत शिखरेला शोधायला आलेली असते. कारण प्रियाला माहिती असतं, महिपत जर पोलिसांच्या हाती लागला तर मात्र माझा आणि नागराज या दोघांचं सुद्धा काही खरं नाही आहे. म्हणून प्रिया त्या ठिकाणी आलेली असते. तेव्हा एका मुलाला ती विचारते की या माणसाला कुठे बघितलंय का तुम्ही, आणि महिपतचा फोटो दाखवते. तेव्हा तो मुलगा म्हणतो, तिथे संपतराव उभे आहेत ना, त्यांच्याबरोबर बघितलं होतं. तेव्हा संपतराव म्हणजे नागेश्वरचा खास. तेव्हा प्रिया जाते आणि म्हणते, संपतराव, तुम्ही संपतराव आहात ना, तुम्ही या माणसाला बघितलंय का सांगा बरं. तेव्हा इथे संपत म्हणत असतो, हो बघितलं नाही या माणसाला. प्रिया म्हणते, कुठे कुठे बघितलं तुम्ही, हा माणूस तुमच्याबरोबर होता ना, त्या मुलाने सांगितलं, कुठे सोडलं तुम्ही त्यांना. तेव्हा संपत म्हणत असतो, अहो हा माणूस माझ्याबरोबर होता म्हणजे त्याने मला पत्ता विचारला. तो विचारत होता की सगुणाचं घर कुठे आहे म्हणून. मी त्यांना सांगितलं सगुणाचं घर कुठे आहे आणि मी निघून गेलो. तेव्हा प्रेक्षकांनो, संपत आता निघून जातो. प्रिया विचारत असते की सगुणाचं घर कुठे आहे, सगुणाचं घर कुठे आहे. पण संपत काहीच बोलत नाही, कारण आता महिपत त्यांच्या इथे आहे हे संपतला कुणालाही सांगायचं नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, संपत तिथून गेल्यानंतर प्रिया पुन्हा त्या मुलाकडे जाते आणि म्हणते की सगुणाचं घर कुठे आहे सांग ना, सगुणाचं. तेव्हा तो मुलगा म्हणतो, त्या मोठ्या झाडाजवळ जे घर आहे ना, ते सगुणाचं घर आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजाची मेहंदी खराब करण्याचं काम सावी करत असते. तर त्याच्यामध्ये तिने एक लिक्विड टाकलेलं असतं. कदाचित हे लिक्विड असं आहे की जे हाताला लागलं तर काहीतरी त्रास होऊ शकतो किंवा मेहंदी रंगणारच नाही, असं ते लिक्विड असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे उर्वशी म्हणत असते की ते सगळं लिक्विड त्याच्यामध्ये टाक आणि ते मिक्स कर, व्यवस्थित मिक्स कर, दिसलं नाही पाहिजे त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स आहे म्हणून. तेव्हा इथे सावी म्हणत असते, अगं पण मावशी, ही प्रिया कुठे आहे, अजून कशी आली नाही, ती आपली मदत करायला येणार होती ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे उर्वशी म्हणत असते, अगं ती कुठे गेले काय माहिती. तेव्हा सावी म्हणते, थांबा मी बाहेर बघते कुठे दिसते का ते, कारण ही मेहंदी आपल्याला गिरिजाच्या मेहंदीबरोबर एक्सचेंज करायची आहे, कुणाला संशय नको यायला. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी सायली आलेली असते आणि सायली म्हणते, नमस्कार, मी सायली. तेव्हा इथे आता सावी म्हणते, हो का, तुम्ही इथे काय करताय. तेव्हा सायली म्हणते, काही नाही, तुम्हाला बोलवायला आले. वासंती मावशीने तुम्हाला यायला सांगितले. खाली आता गिरिजाला मेहंदी लागणार आहे ना, तेव्हा तुम्ही सुद्धा चला. आणि हे काय, तुम्ही इथे सुद्धा मेहंदी तयार करून ठेवले, थांबा मी बाहेर घेऊन जाते. तेव्हा उर्वशी म्हणते, एक एक मिनिट, त्या मेहंदीला हात लावू नकोस. तेव्हा सायली म्हणते, का. तेव्हा सावी म्हणत असते, काही नाही, ती मी आमची आमची मेहंदी तयार करून ठेवले. आम्हाला वेगळी मेहंदी हवी आहे ना, ती ऑर्गॅनिक आहे म्हणून आम्ही आमच्यासाठी तयार केले. सायली म्हणते, आमची मेहंदी म्हणजे मेहंदी काय तुला लागणार आहे का, गिरिजा नवरी आहे ना की तू. तेव्हा सावी म्हणते, मी नवरी आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, गिरिजा आता शांतपणे बसलेली असते. तेव्हा तिथे वासंती आहे, तरी म्हणते, काय नवरी मुलगी एकटी एकटी बसले का. तेव्हा इथे वासंती म्हणते, हे बघ गिरिजा, मी तुझ्यासाठी आपला हा खानदानी दागिना घेऊन आले. ही जबाबदारी आहे, ही जबाबदारी माझ्या सासूबाईंनी मला दिली होती, पण आता मी तुला देते. हा आपल्या घरातला वारसा मी आता तुझ्या हातामध्ये देत आहे. तेव्हा गिरिजा म्हणते, आईसाहेब, हे सगळं कशासाठी. तेव्हा वासंती म्हणते, कशासाठी म्हणजे ती माझी जबाबदारी आहे आणि ती मी पार पाडते. मला माझ्या सासूबाईंनी दिला होता तेव्हा जबाबदारीसुद्धा या घराची दिली होती. आता मी तुला देते आणि आता हे घर तुला आपलं घर म्हणून सांभाळायचं आहे, कळलं ना. तेव्हा इथे आता वासंतीने घरातली जबाबदारी तर तिला दिलेली असते, पण ती म्हणते की अजून एक महत्त्वाची गोष्ट जी मला तुला द्यायची आहे, थांबा मी घेऊन येते. तेव्हा प्रेक्षकांनो, वासंती म्हणते, मी आलेच हा. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता सावी म्हणत असते, नवरी मी आहे म्हणजे मला सुद्धा मेहंदी काढायची आहे ना, तेव्हा मी वेगळी मेहंदी काढून ठेवले, ती ऑर्गॅनिक आहे ना म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली म्हणत असते, हो का, बरं चला आता खाली चला. आणि ही सावी कुणाची वाट बघते का. उर्वशी म्हणते, हो, तिची मैत्रीण येणार आहे ना, तिची वाट बघते. तेव्हा सायली म्हणते की कोण मैत्रीण. उर्वशी म्हणते, काय ग, तुला किती प्रश्न पडतात ग. हे बघ, तू त्या गिरिजाकडे जा, आता सध्या तिला सगळ्यात जास्त तुझी गरज आहे, तिच्याकडे जा, तिला काय हवं नको ते बघ ना, आम्हाला कशाला इतके प्रश्न विचारते.
तेव्हा इथे सायली म्हणते, हो हो, मी गिरिजाकडेच लक्ष द्यायला आले, पण आता तिच्याकडे लक्ष देता देता मला अजून कुठल्या कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागणार आहे ते मला कळले. तेव्हा प्रेक्षकांनो, सायली आता गेल्यानंतर इथे उर्वशी म्हणत असते, काय गं, हीच का ती सायली? तेव्हा इथे सावी म्हणते, हो ना, हीच ती सायली आहे जिच्यापासून प्रियाने आपल्याला लांब राहायला सांगितले. हिचं सगळीकडे बारीक लक्ष असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वासंतीने सांगितलेलं असतं की सुनबाई, तो दागिना तू घालून बघ बरं, कसा दिसतोय तुला, मला ते बघू दे तरी. तेव्हा प्रेक्षकांनो, आता गिरिजा तो हार घालत असते, पण हार घालत असताना हार ॲडजस्ट करायचा जो मणी असतो तो आता खाली पडलेला असतो. तेव्हा इथे लगेचच रुद्र खाली वागतो, तो मणी उचलतो आणि गिरिजाला दाखवतो आणि म्हणतो, मी मदत करू का? तेव्हा इथे गिरिजा म्हणते, ठीक आहे. आणि इथे रुद्र आता मदत करत असतो. तो तिला व्यवस्थित हारात सेट करून देतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वासंती येते आणि म्हणते, हे घे गिरिजा, मी तुझ्यासाठी गजरा आणायला गेले होते, गजरासुद्धा घालायचा आहे तुला. तेव्हा प्रेक्षकांनो, वासंती म्हणत असते, गिरिजा, किती सुंदर दिसतोय गं हार तुला, खूपच सुंदर दिसतेस. हो ना रुद्र? तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो की हो, खूपच सुंदर. वासंती म्हणते, काय माझी सून की हार? तेव्हा प्रेक्षकांनो, वासंती म्हणते, रुद्र चल आपण जाऊया, बाकीची तयारी करायची आहे. आणि गिरिजा, तू छान तयार हो हा बाळा, असं वासंती म्हणते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, कल्पना म्हणत असते, प्रतिमा खरंच सांगू का, मला अस्मिताची खूप काळजी वाटते गं. म्हणजे बघ ना, तिची सोनोग्राफी इतकी क्रिटिकल का झाली, मला खरंच काही कळत नाही आहे. डॉक्टरांनी तिची व्यवस्थित काळजी घ्यायला सांगितले. मला काय वाटतं माहिती आहे, आपण एक काम करूया, आपण आहे ना, आपल्या अस्मिताची आता ओटभरणी करायची का गं, तिची ओटी भरणी करूया. तेव्हा प्रतिमा म्हणते, अगं ओटी भरणी करायला काय नाही, पण आता इथे कोण आहे, सायली अर्जुनसुद्धा लग्नाला गेलेत आणि पूर्णाईसुद्धा नाही आहे. मग आपण घरच्या घरी कशी काय ओटी भरणी करायची? म्हणजे साध्या पद्धतीत म्हणालं तरी तयारी करावी लागतेच ना. तेव्हा कल्पना म्हणते की मला असं वाटतंय की पुढे काही अडचण येण्यापेक्षा आपण आत्ताच ओटी भरणी करूया. तेव्हा प्रतिमा म्हणते, ठीक आहे, तुझी जर एवढी इच्छा असेल तर आपण आत्तापासूनच तयारी सुरू करूया, म्हणजे उद्या ओटी भरणीचा कार्यक्रम करता येईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायली दोघेजण आता छान तयार होऊन आलेले असतात. तेव्हा इथे गिरिजा ही सुद्धा छान तयार होऊन आलेली असते. सायली गिरिजाला घेऊन येते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रुद्रची नजर गिरिजावरून काही हटत नसते. तो गिरिजाकडे एकटक बघत असतो. अर्जुन रुद्राबरोबर गप्पा मारत असतो. छान डेकोरेशन केलं आहे, छान तयारी केली आहे, लग्नाचं घर आता वाटतंय, असं म्हणत असतो. आणि एका बाजूला रुद्रचं लक्ष मात्र गिरिजाकडेच असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणत असतो की तुला माहिती आहे का, माझं लग्न दोनदा झाले, दोनदा. खूपच युनिक होतं माझं लग्न. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन आणि सायली दोघेही जण आपलं लग्न कसं झालं हे तर त्यांना माहितीच असतं, पण इथे अर्जुन आता रुद्रला सुद्धा सांगत असतो. पण रुद्रचं लक्ष मात्र गिरिजाकडेच असतं. गिरिजा खूप सुंदर दिसत असते, तेव्हा तो तिच्याकडे एकटक बघत असतो. तेव्हा इथे अर्जुन सायलीकडे बघतो आणि सायलीला खुणवतो आणि तिला म्हणतो की तू सुद्धा छानच दिसतेस. आणि तेवढ्यातच इथे रुद्र गिरिजाकडे बघतो आणि गिरिजाला हळूच म्हणत असतो की तू सुंदर दिसतेस म्हणून. तेव्हा गिरिजा लाजायला लागते आणि इकडे तिकडे बघायला लागते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजाला कळत असतं की रुद्र हे सगळं मनापासून बोलतोय, पण ती जे काही हे लग्न करत असते ते कॉन्ट्रॅक्ट पेपरवरती सही केली आहे म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा आपले हात बघत असते. ती म्हणते की आता माझ्या हातावरती रुद्र सरांच्या नावाची मेहंदी काढली जाणार आहे, पण मला हे लग्न मनापासून करायचंच नाही आहे. तेव्हा इथे सायली म्हणत असते, गिरिजा, काय गं, काय झालं, कुठे हरवलीस? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया बाहेर आलेली असते. तेव्हा सावी विचारत असते, अगं प्रिया, कुठे आहेस तू? मी कधीपासून तुझी वाट बघते, आपल्याला इथे मेहंदी एक्सचेंज करायची होती ना. प्रिया म्हणते, सावी, हे बघ, मी एका महत्त्वाच्या कामासाठी थोडी बाहेर आहे, तेव्हा तू माझी वाट बघू नकोस, लवकरात लवकर कामाला सुरुवात कर. तेव्हा इथे सावी म्हणते, बरं बरं ठीक आहे, मीच करते आता मेहंदी एक्सचेंज. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, प्रियाचा फोन ठेवल्यानंतर लगेचच इथे सावी आपल्या प्लॅनला सुरुवात करते. तेव्हा ती मेहंदी बाहेर घेऊन आलेली असते आणि तेवढ्यात सायली इथे आता दाराकडे बघते.
तेव्हा प्रिया दारामध्येच येऊन उभी राहिलेली असते. तेव्हा सायली म्हणत असते की प्रिया इथे काय करते. सायलीला आता आश्चर्य वाटलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावी मेहंदी घेऊन येत असताना एका बाईला ती मुद्दामून धक्का देते, जेणेकरून सगळेजण डिस्ट्रॅक्ट होतील आणि मग तिला मेहंदी एक्सचेंज करता येईल. तेव्हा सावीने मुद्दामूनच तिला धक्का दिलेला असतो. तेव्हा सगळेजण म्हणत असतात की तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला लागलं तर नाही ना, कारण ती बाई पडलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रियाला आता तुळजापूरमध्ये ते सुद्धा नागेश्वरच्या घरी बघितल्यानंतर सायली म्हणत असते की प्रिया इथे काय करते, मला जाऊन आता बघायला हवं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सायली आता जात असताना सावीला धक्का लागतो आणि त्याचबरोबर सगळं इथे जे काही मेहंदी असते ती सावीच्या तोंडाला लागलेली असते. तिची डिझायनर साडी खराब झालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्जुन आणि गिरिजा सगळेजण आता तिच्याकडे बघतच बसतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता रुद्र आणि गिरिजा या दोघांना हळद लागत असते. सायली त्या दोघांनाही हळद लावते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता घरामध्ये एक स्फोट करण्यात आलेला असतो आणि हे कारस्थान प्रियाचं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वराला उर्वशी म्हणत असते की दादासाहेब, अहो एका पाठोपाठ एक किती अपशकुन होत आहेत या घरामध्ये, तरीसुद्धा तुम्हाला हे लग्न हवंच आहे का. तेव्हा इथे खूपच जास्त गिरिजा घाबरलेली असते. ती म्हणते सायलीताई, मी मनापासून ह्या लग्नाला तयार नाही आहे, म्हणून हे अपशकुन घडतायत का, प्लीज सांग ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा टेन्शनमध्ये आलेली असते आणि रुद्र तर खूपच जास्त घाबरलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन सायली एकमेकांना खुणवतात आणि इथे गिरिजा आणि रुद्र या दोघांना एकमेकांना धक्का मारतात. तेव्हा गिरिजा पडणारच असते. तेवढ्यातच रुद्र तिला सावरतो आणि तेव्हा इथे रुद्रच्या गालाला लागलेली हळद गिरिजाच्या गालावरती लागते आणि अर्जुन सायली म्हणतात की चला चला, नवरदेव मुलाची उष्टी हळद नवरी मुलीला लागलेली आहे. हळदीचा कार्यक्रम पार पडला, आता लग्नाची सुरुवात करूया, असं आता अर्जुन म्हणत असतो.